डोंबिवली आणि कल्याणकर भक्त मंडळी आयोजित करत असलेल्या या सत्संगात सम्मिलिता भारतीय संस्कृतीला श्रवण संस्कृती असंही एक नाव आहे. ही ऐकणाऱ्यांची संस्कृती आहे. काही प्रदेशात, काही देशांमध्ये वेगवेगळ्या काही रीतिरिवाज असणाऱ्या संस्कृती असतात. कुठला देश मारामारी करण्याच्या संस्कृतीत पहिलं असतं. कुठला प्रदेश उपदेश करण्यात फार पुढे असतो. कुठल्या देशात आणखीन वाचन संस्कृती असते. कुठल्या देशात आणि कुठली संस्कृती असते. भारत विविधतेने नटलेली संस्कृती म्हणून ओळखत असताना या संस्कृतीचे अनेक वैशिष्ट्य आहेत. त्या सर्व वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे श्रवण ही एक वैशिष्ट्य आहे. श्रवण संस्कृती म्हणून ओळखतात. महावीरांनी याला श्रवण संस्कृती असं म्हणतात. या देशात जितके ऐकणारी आहेत तितके ऐकणारी बहुतेक अन्यत्र असतील असं वाटत नाही. कारण इथे लहानपणापासून वृद्धाप्यापर्यंत माणसं ऐकत राहतात. सांगणाऱ्यांना जगात तोटा नाहीये. सांगणारे उदंड आहे. ऐकणारीच फार दुर्मिळ असतात. कारण सांगण्याकरता फारसं काही लागत नाहीये. उपदेश देण्या इतकं मुबलक दुसरं कुठलंही वस्तू गोष्टी आपण देऊ शकत नाही असं म्हणतात मोठी माणसं. उदंड उपदेश देतात माणसं. पण ते ऐकण्याकरता क्षमता जी लागते ती फार कमी लोकांकडे असते. फार कमी लोकांकडे असते. सांगणारा फार मोठा नसतो. ऐकणारा फार मोठा असतो. सांगणाऱ्यांसाठी फार कमी क्षमता असेल. ऐकणाऱ्यांसाठी खूप क्षमता असावं लागते. देणारा देत राहील, पचेल अगर नाही पचेल. पण ऐकण्याची प्रक्रिया अशी असते की हे पचवून घेण्यासाठी सर्व काही ग्रहण करायचं असतं. ऐकून घेण्यासाठी. सांगणाऱ्यांचं हृदय किती विशाल असेल किंवा नसेल, पण ऐकणाऱ्यांची हृदय फार मोठा असावं लागतं. फार मोठा असावं लागतं. सर्व ही साठवण्यासाठी. केवळ आपण कानानेच ऐकतो असं नाहीये. अनेक इंद्रियांनी आकलन करत असत आणि हृदयात ते साठत असते. आणि हृदय विशाल असेल तरच साठवलेली गोष्ट आम्हाला सुख देणार, अन्यथा सुख देत नाही. याकरता ऐकणाऱ्यांकडे खूप संयम असावं लागते. ऐकणाऱ्यांकडे वैशाल्यता असावं लागते. ऐकणाऱ्यांकडे सहनशीलता
असावं लागते. ऐकणाऱ्यांकडे ऐकलेल्या गोष्टी पचन करण्याचे सामर्थ्य असावं लागते. म्हणून ऐकणारा फार श्रेष्ठ असा ओळखला जातो. आणि सर्व इंद्रियांमध्ये अत्यंत सशक्त इंद्रिय, अत्यंत बलशाली इंद्रिय म्हणजे कान किंवा श्रवणेंद्रिय. 24 तास उघडा असणारा इंद्रिय म्हणजे तोच. माणूस झोपी जातो, हाक मारल्याबरोबर, कोणतरी बाहेरून हाक मारल्याबरोबर डोळे उघडत नाही, आधी कान उघडतात. ज्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाही त्याही गोष्टी कानाला दिसतात, कानाला ऐकू येतात. खूप दूरवरचा कुठला तरी आवाज असेल, डोळ्यांना दिसत नसेल, ढागा पलीकडचा असेल किंवा भिंती पलीकडचा असेल, डोळ्यांना दिसत नाही पण कानाला निश्चित ऐकू येतो. म्हणून आमच्या देशात शब्दवेदी नावाचा एक युद्ध प्रकार होता. युद्ध सहसा अमोर समोर आले तरच युद्ध होत असते, किंवा शस्त्रविद्येचे प्रयोग जे असते अमोरून समोरूनच होत असते. पण भारतीयांची एक वैशिष्ट्य शब्दवेदी नावाचे जे काय अस्त्रशस्त्र प्रयोग आहे, आवाजाच्या दिशेने बाणप्रयोग करणे आणि लक्ष गाठणे, श्रवणेंद्रिय इतकं बलशाली आहे. आजपर्यंत आपण जितके काय घडलेले आहोत किंवा घडतो आहोत त्यात मोठा वाटा कोणाचा तरी असेल तर कानांचाच आहे. बाळ पोटात असताना आई ऐकवायला सुरू करते. आई जे ऐकते ते सर्व ही बाळालाच. आई ज्या ज्या कृती करत असते ते सर्व ही बाळाला स्पर्श करत असते. आपल्या ऐतिहासिक ग्रंथांमध्ये अशी अनेक घटना आपण पाहतो, ऐकतो. आईच्या श्रवणामुळे पोटातल्या बाळावर सुद्धा परिणाम किती झाला. अनेक गोष्टी. जे जे लहान लहान मुलं 7व्या 8व्या वर्षात महान पांडित्य प्राप्त केले होते, त्याचं एकमेव कारण श्रवण. आईने केलेले किंवा बाळाने केले. 6व्या 7व्या वर्षामध्ये 4 वेद मुखोद्गत असणारी मुलं आजही आहेत. बहुश्रुती म्हणतात त्यांना, बहुश्रुत मुलं म्हणतात. विविध अंगाने श्रवण करणार. आचार्य शंकर 8व्या वर्षी सर्व काही मुखोद्गत केलेले होते. ज्ञानेश्वर महाराज 16व्या 18व्या वर्षी भगवद्गीतेला भाष्य लिहितात. तरी केवढं अद्भुत कार्य. हे काय बाहेर आल्यानंतर शिकले होते? बाहेर आल्यानंतर तरी समाजाची छळ सोडले तर त्याच्या वाटणीला फारसं काही येत नव्हतं. घरात मुलं जन्माला आल्यापासून किंवा मुलं जन्माला येण्यापूर्वीपासून गावात आणि घरात अत्यंत क्लेशकारक वातावरणात सुद्धा जे ग्रहण केले ते आई वडिलांनी पूजापाठ कधीही बंद केलेले नाही. वडिलांनी प्राप्त केलेले वैदिक ज्ञान जे होते त्या ऐकवण्यात कुठेही कमी पडले नाही. म्हणून लहान असतानाच मुक्ताई एवढी लहान होती, एवढं सर्व काही ज्ञान होती तिला, त्याच्या अर्थ भरपूर ऐकलेली होती. ऐकल्याशिवाय कुठलीही गोष्टी येत नसते. कोण म्हणतात पूर्वजन्मात केले असतील, कोण म्हणतात या जन्मातली. काहीही असलं तरी या जन्मात ही काहीतरी निमित्त लागतं.
भारतीय संस्कृती तशी आहे, पोटात असल्यापासूनच संस्कार सुरू होतात. श्रीमंत विधीपासूनच संस्कार सुरू होतात. नामस्मरण ऐकवणे, जपजाप्य ऐकवणे, तिला बाळाला पुराण पुण्य कथा ऐकवणे, तिथूनच सुरू होत. तिथूनच त्याचा जडणघडण आरंभ होतो. आणि मोठे झाल्यानंतर जेव्हा भूतलावर येतं, त्यावेळी सर्व इंद्रियांमध्ये श्रवण इंद्रिय बलशाली होऊन काम करते. आई तिथे शिकवायला सुरू करते बाळाला, आणि जे काय शिकवते ते सर्व ही सांगून आधी बाळाला सर्व काही ऐकवते. काय बोलावं हे जे शिकवलं जातं ते फक्त कानानेच शिकवलं जातं. बाळ जे बोलतं ते सर्व ही ऐकलेलेच गोष्टी असते, पाहिलेले कमी असते. त्या नाहीतर मूक मुलंही किंवा मूक मुलीही कार्य करतात, ते बोलू शकत नाही, कारण त्यांचा श्रवणेंद्रिय काम करू शकत नाही. म्हणून तोंड काय नाही असं नाहीये, ज्याचा श्रवणेंद्रिय नाही त्याचा वागेंद्रिय पण नसतं. अर्थात शब्दांचा संस्कारच त्या बाळाला नाही झाले तर ते वागेंद्रिय असून सुद्धा बोलू शकत नाही. वाकेंद्रिय चांगलं आहे त्याचं, पण श्रवणेंद्रियच नसल्या कारणाने वाकेंद्रिय काही करू शकत नाही. त्यामुळे आपण त्यांना मूक म्हणतो. शब्द संस्कारच नाही झाले हृदयात तर उच्चार कशाचे करणार? कशाला काय म्हणतात हे शब्दाने जर नाही कळलं, रूपाने ओळखतील ते, शब्दाने नाही कळलं तर ते उच्चार करू शकत. म्हणून शब्द याला शास्त्र म्हणतात, शब्दशास्त्र. आणि हे शास्त्र शस्त्रापेक्षाही प्रभावी असत. धार असते शास्त्राला, शस्त्रापेक्षाही जास्त धार असते. दोन व्यक्तींमध्ये, दोन घटकांमध्ये संवाद किंवा विसंवाद जे काही घडत असेल त्याला शब्दच कारणीभूत असतात. शब्दामध्ये शक्तिवृत्ती नावाची एक ताकद असते. जे काय आपण उच्चार करतो त्या उच्चारातून एक ताकद निर्माण होते. शब्दामध्ये शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती नावाची दोन घटक असतात. आपण ज्या शब्दाची उच्चार करतो त्या शब्दाला अभिप्रेत एक वस्तू असते या जगात, तिकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचे काम ते शब्द करत असते. मी नुसतं एक खुर्ची असं म्हटल्याबरोबर आमच्या मनाला किंवा एवढ्या लोकांच्या मनाला खुर्चीला अभिप्रेत असं एक वस्तू आहे. खुर्ची नावाची जी शब्द आहे त्या शब्दाला अर्थ देणारी एक वस्तू आहे. त्या वस्तूकडे सर्वांचं लक्ष वेधित करण्याची सामर्थ्य ते एका शब्दात असते. गाढव असं म्हटल्याबरोबर गाढव नावाची एक प्राणी डोळ्यासमोर आणून उभं करण्याची सामर्थ्य त्या शब्दात असते. गूढ असं म्हटल्याबरोबर एका मधुर पदार्थाजवळ मनाला घेऊन जाण्याची सामर्थ्य त्या शब्दामध्ये असते. कुठलंही सामर्थ्य त्या शब्दांमध्ये, सामर्थ्य. त्या सामर्थ्यानेच माणूस घडतो, त्या शब्दानेच माणूस घडतो. आपण जे घडतो आहोत ते शब्दाने घडतो. आपल्या मुखातून जर स्तोत्र बाहेर पडत असतील तर ते ऐकल्याचा परिणाम. आपल्या मुखातून जर शिवी बाहेर पडत असतील तर ते आपण ऐकल्याची परिणाम. कोणतरी आमच्या घरात किंवा आमच्या शेजारी पाजारी जे काही उच्चारतात
त्याच शब्दांचा संस्कार मनात होतो आणि त्याचाच उच्चार होतो. डॉक्टर अब्दुल कलाम भगवद्गीता शिकले फक्त त्यांच्या वडिलांचे मित्र एक शास्त्री होते म्हणून, अन्यथा त्यांना ते शिकता आलं नसतं. रामेश्वरच्या मंदिराची पुजारी त्यांच्या वडिलांचे मित्र असल्या कारणाने भगवद्गीता समजून घेतात, अन्यथा आयुष्यात समजून घेणं कठीण असतं. आम्हा मंडळीने कितीतरी लोकांना फक्त भगवद्गीता हे नावच माहितीये, गीता शास्त्र माहित नाही, त्यातलं शब्द माहित नाही, त्यांचा अर्थही माहित नाही. संस्कारानेच आपण बोलतो आहोत, संस्कारानेच सर्व काही करतो आहोत. सगळ्यात मोठा संस्कार शब्द संस्कार. हे मुलांवर खूप चांगलं करायला पाहिजे. कानाने सर्वजण सशक्त असतात. मुलांची डोळ्यात हेरफेर होऊ शकते, पण कानात इतकं लवकर होत नाही. जितकं डोळ्यांमध्ये हेरफेर होते तितकं कानांमध्ये सहसा होत नाही. टीव्हीने डोळे खराब होतील पण कान लवकर खराब होत नाही. या जगातली कुठल्या तरी बघू नये ते वस्तू पाहिल्याने डोळ्यांमध्ये काहीतरी परिणाम दिसून येईल, पण कानावर कितीही ऐकलं तरी इंद्रियांवर फारसा परिणाम होत नाही. श्रवणेंद्रिय तेवढं दष्टपुष्टच आहे. आणि आपले कान भगवंताने स्थिरच ठेवलेले, गुरांसारखे असं हलत नाही ठेवले, विसरून जायला नको म्हणून. आणि भरपूर संग्रह आपण या कानाने करून ठेवलेले आहोत. लहानपणापासूनच जे जे ऐकतो ते वृद्धाप्यापर्यंत आमच्यात राहणार. लहानपणी ऐकलेले सर्व शब्द आम्हाला तोंडपाठ होतात, तोंडपाठ होतात आणि त्याच शब्दांचा उच्चार सारखं करत राहतो. जे शब्द आमच्या हृदयात जाऊन साठतात किंवा आमच्या बुद्धीत जाऊन बसतात, त्या शब्दांचा उच्चार आम्ही पुन्हा केले की पुन्हा त्याचा श्रवण होत असतो. एका गोष्टीची, एका शब्दाची श्रवण आयुष्यात हजारो वेळ होत असते. दुसरे बोललेलेही आपण ऐकतो आणि आपण जेव्हा बोलत असतो तेही शब्द पुन्हा आपण ऐकत असतो. त्याच्यामुळे त्याचं इतकं रिपिटेशन होते, इतकं पुनरावर्तन होतंय, स्थिर होऊन जात. माणसाला भ्रम निर्माण झाला असेल तर तो आमच्या ऐकलेले शब्दांमुळे, भ्रम निवृत्ती जर होत असेल तर तो शब्दांनीच होणार. भगवद्गीता आरंभ होते एका श्लोकातून. दुसऱ्या अध्यायातील, द्वितीय अध्यायातील 11व्या श्लोकातनं भगवद्गीता सुरू होते. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसी गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. कृष्ण परमात्मा ऐकून घेतात अर्जुनाचा सर्व काही, ऐकून घेतात. तो म्हणतो ही समोरची माणसं माझी बंधू बांधव आहेत, आजा आजी आहेत, कोण कोण आहेत, सकाळी काय सांगतो, दायादी आहेत, हे सर्वही सांगतो. आणि या माणसांना मारणे, यांच्याशी मोठ्यांशी लढाई करणे हे पाप आहे, अमुक आहे, तमुक आहे, यांना स्वर्ग प्राप्ती होईल, नरक प्राप्ती होईल, असं होईल, तसं होईल. खूप पांडित्याची प्रदर्शन करतो. ऐकल्यानंतर कृष्ण परमात्मा पहिल्यांदाच त्याला उपदेशाला सुरू करतात. अशोचान अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसी. ज्या गोष्टीसाठी शोक करू नये त्या गोष्टीसाठी तू शोक करायला सुरुवात केलायस. प्रज्ञावादांश भाषसे. पंडितासारखं बोलतोस, खूप छान. पण पंडित जो असतो ना, ज्ञानी जो असतो ना, गतासून, जे घडून गेलेले त्यासाठी, अगतासून म्हणजे अजून घडलेलं नाही, जे घडणार आहे पुढे भविष्यात त्याच्यासाठी कधीही काळजी करत नसतो.
नानुशोचन्ति पंडिताः. ज्ञानी माणूस कधी याच्यासाठी काळजी करत नाही, शोक करत नाही, असा उपदेशाला सुरू करतो कृष्ण परमात्मा. कारण आधी हा आपली अज्ञानाची प्रदर्शन करून बसलाय. मला म्हणतो धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय, चांगलं वाईट, सुकृत्य कुकृत्य मला काही कळेना झालेले आहे. धर्मसम्मूढ चेताः शिष्यस्तेहं शादिमां त्वां प्रपन्नम. मी तुमचा शिष्य बनतो, आता मला योग्य काय आहे ते सांगा आणि मी ऐकतो म्हणतो. ऐकतो म्हटल्यानंतरच कृष्ण परमात्मा त्याला सांगायला सुरू करतात. ज्यांची ऐकण्याची मनस्थिती नसते त्या माणसांना आयुष्यात कधीही उपदेश करू नये, कधीही त्या माणसांना उपदेश करू नये. ज्याची ऐकण्याची मनस्थिती नाहीये त्या माणसावर उपदेश करणे म्हणजे पालत्या घागरीवर पाणी ओतल्यासारखं असतं. पाणी ओतल्यासारखं. माणसांची ऐकण्याची जर मनस्थिती असेल तर त्या माणसाला जरूर उपदेश करा. तो आता म्हणतो मी तुमचा शिष्य बनतोय, आता बनलोय. शिष्यस्तेहं शादिमां त्वां प्रपन्नम. मी आता तुम्हाला शरण आलो, तुमचं शिष्य बनलोय, मला योग्य ते काहीतरी सांगा. मी अत्यंत कृपण आहे, कंजूष आहे, मला काय कळे ना, उपदेश करा म्हणतो. पूर्वी गुरुकुलात गेलेली मुलं अशीच प्रार्थना करायचं जाऊन, मी आपल्याकडे ज्ञान ग्रहण करण्यासाठी आलोय, माझ्याकडून सेवादी करून घ्या, माझे अंतःकरण शुद्ध करा आणि मला त्यात उपदेश भरा असं म्हणत होते. प्रार्थना करत होते गुरुकुलात जाऊन. मग गुरु त्यांना उपदेश करायचे. घरात सुद्धा जेव्हा मुलांचं हृदय स्वच्छ असते, मुलांचं की जे लहान असतात तेव्हा त्यांचं हृदय अत्यंत स्वच्छ असतं, मलिन नसते. जसं मोठे होतो तसं आपलं हृदय मलिन होत जात, मळत जाते. मलिन होण्यापूर्वी जे जे काय भरतो ना ते सर्वही चांगलं फळ देत असते. म्हणून मळण्यापूर्वी, मलिन होण्यापूर्वी त्या मुलांना चांगल्या शब्दांची संस्कार द्या. हल्ली आम्हाला संस्कार करायला वेळच नाही, कारण आम्ही पती पत्नी दोघेही इतकी कॉर्पोरेट झालेलो आहोत, इतकं आपण व्यस्त झालेलो आहोत, इतकं आपण दुर्लक्ष करतो मुलांकडे की त्यांना वेळ द्यायलाही आम्हाला शक्य होत नाही. का? यंत्रवत बनली आमची जीवन. एवढं सर्व कशासाठी करतो तर बऱ्याच लोकांना कशासाठी करतो याची अर्थही माहित नाही. काय केवळ आजच पोट भरण्यासाठी करायचंय की भविष्यासाठी काय विचार करायचंय? भविष्यासाठी जर विचार करायचा असेल तर भविष्यात केवळ पैसा साठवून ठेवल्याने संसार चालणार आहे, केवळ मुलांना शाळेत पाठवून सर्व काही साध्य होणार आहे. मग नंतरच्या काळात आपण पश्चाताप करतो, आपण कुठेतरी चुकलो, इतकं शिकवले आम्ही आमच्या मुलाबाळांना, इतकं यांच्यासाठी खर्ची घातले, पण आता आम्हाला हे पाहत नाही असं आम्ही म्हणतो. का? सर्व काही दिले पण जे देणे गरजेची होती ते द्यायला आमच्याकडे वेळच नव्हता, वेळच नव्हता. आम्ही फक्त एकच आता डोक्यात घेतो, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. कुठेही गेला तरी कोणासमोरही फक्त एकच तक्रार मुलांची मुलींची सांगायची, हे अभ्यास करत नाही. कोण पायी पाहुणे भेटले, अभ्यासच करत नाही. कोण मोठे माणसं भेटले तेच सांगणार, कोण गुरुजन भेटले तेच सांगणार, अभ्यासच करत नाही, अभ्यासच करत नाही.
अभ्यास म्हणजे तरी काय? कशाचा अभ्यास करा? अभ्यास नाही केला तर तुम्हाला करिअर करता येणार नाही. कशाचा करिअर करायचा? तुला हे व्हायचंय, ते व्हायचंय, होय सगळे व्हायचंय, जे व्हायला पाहिजे ते सोडून सर्वच व्हायचंय. वर्गात जाऊन विचारावं हल्ली मुलांना, सर्वच सांगतील काय व्हायचंय? मला वकील व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला जज व्हायचंय, प्राध्यापक व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, सर्वच व्हायचंय, पण मला माणूस व्हायचंय असं एकही म्हणत नाही. मला माणूस व्हायचं असं म्हणणारी फारच दुर्मिळ. बघा आपण फार तर विचारून, जिथे जिथे गल्लीत मुलं भेटतील, गावात मुलं भेटतील, ओळखीचे, बाळा तुला काय व्हायचंय? म्हणेल मला पोलीस व्हायचंय, इन्स्पेक्टर व्हायचंय म्हणेल, आणि काहीतरी साहेब व्हायचं म्हणेल, पण मला एक माणूस व्हायचंय असं म्हणणाऱ्यांची संख्याच फार कमी. का? तर त्यांना ती संस्कारच दिली जात नाही. माणूस होण्याची संस्कार देणे जिथे गरजेचे आहे ना, तिथे दिली जात. घरात ही केवळ सर्टिफिकेट आणि शाळेत गेल्यावर ही सर्टिफिकेट. आयुष्यभरात सर्व मिळून काय केलं तर ही एकच दाखवत फिरणार. तो काय केलास एवढ्या वर्षात एवढंच दाखवणार. त्याच्या पलीकडे काय आहे का दाखवण्यासाठी आमच्याकडे? काहीच. असं गल्लीत सोडलं तर आमच्या मुलाला कुठल्या वैशिष्ट्याने कोणतरी ओळखणार आहेत का? सर्टिफिकेट का 24 तास घेऊन फिरता येत नाही. आमची व्यक्तिमत्व जाणण्याकरता किंवा व्यक्तिमत्व आपण दुसऱ्यांना समजवण्याकरता सर्टिफिकेट कामाला येत नाही. आमची वर्तन कामाला येणार आहे. 5-50 बोरांमध्ये आमची पोरं उठून दिसायला पाहिजे, तर सर्टिफिकेट पाठीला किंवा पोटाला बांधून घेतल्याने दिसणार नाही, किंवा छातीवर एक बोर्ड लावून घेतल्याने हा मुलगा विद्वान आहे असं कळणार नाही. त्या मुलाची किंवा त्या मुलीची वर्तन कशी आहे 4 माणसात ओळखता येते. मी एक शाळा पाहायला गेलो होतो. त्या शाळेत वर्षाला 16,000 रुपये फी घेतात फक्त. रेसिडेन्शियल स्कूल आहे मंगलोर जवळ. फक्त 16,000 रुपये फी घेतात. वर्षभर जेवण खाणं शाळा सर्व आहे, फ्री आहे. आणि त्या मुलाला आणून तुम्ही कुठेही 5-50 मुलांमध्ये सोडला तर ते एकटेच ओळखून येणार. कशाने? त्याला त्या शाळेत केले जाते ना त्या संस्काराने. त्या शाळेत घेतानाच आई वडिलांची संस्कार कसे बघून घेतात. बरेचसे आई वडील त्या मुलांसाठी काही अभ्यास करतात आणि आपली कायम वर्तनातले काही सुधारणा करून घेतात. मग नंतर त्या शाळेत मुलाच्या ऍडमिशनला जातात. 6,000 मुलं परीक्षेला बसतात तर 50 मुलांना निवडतात. आई वडिलांना काय येते काय येत नाही, आई वडिलांची संस्कृती घरातली कशी बघतात आधी. त्यांची हेतू एवढंच आहे, आमच्या शाळेत येण्याच्या निमित्ताने आम्ही 50 मुलांना शिक्षण देणार, पण 6,000 लोकांना, 6,000 कुटुंबांना संस्कार देतो म्हणतात. 6,000 मुलांना आम्ही प्रवेश देऊ शकत नाही, पण 6,000 मुलं जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा 6,000 कुटुंबात त्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. सुधारण्याची, संस्कारांची प्रक्रिया सुरू होतो म्हणतात. आमच्या शाळेत भले संस्कार नाही, ऍडमिशन नाही मिळू द्या, पण 6,000 कुटुंबाची जीवन पद्धती बदलली. आपण आपल्या घरातूनच सुरू करायचं. आमच्या शाळांमध्ये ही व्यवस्था आहे का? आम्ही शाळेत पाठवले, आमची मुलं घडतात असं म्हणतो. मुलांना किती संस्कार होतात. बऱ्याच शाळांमध्ये शिकवतात, चांगली शाळाही आहेत खूप. स्तोत्र मंत्र शिकवतात म्हणून होत नाही, तसं वागणारी माणसंही समोर लागतात. नाहीतर पाठ करतो आम्ही, तोंडपाठ, आणि वर्तनात काय बदल होत नाही. पिंजऱ्यात अडकलेलं पोपट स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हटल्यासारखं होईल, पण दार उघडला तरी उठून जावं असं तिला कळणारच नाही. केवळ तोंडपाठ केल्याने संस्कार होत नाही, त्याची आचरणाची पण गरज असते, गरज असते. म्हणून आमच्या पिढीला संस्कार शब्दाने आणि आचरणाने दोन्हींनी द्यायची गरज आहे. दोन्ही गोष्टी. कौरवांना संस्कार देऊ शकले नाही कारण आई वडील दोघांनाही दिसत नव्हतं.
जन्मांध वडील होते आणि वडिलांसाठी डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली आई, त्यामुळे त्या मुलांकडे पाहताच आला नाही. त्या मुलांसाठी जे करणे शक्य होतं ते करता आला नाही. म्हणून गांधारीवर खूप चांगले संस्कार होते, पण गांधारी सांगत होती, पण नंतर ते वर्तन करतात की नाही ते पाहता येत नव्हतं तिला बिचारीला. वडील तरी फारच वेगळे होते. कुंती उघड्या डोळ्यांनी मुलांना घडवली, त्यांना सुखदुःखांची सर्व गोष्टी ऐकवली, तेव्हा ते घडले. छत्रपतींना जिजाऊ घडवले, शंभूराजांना घडवायला कुठेतरी जरासा कमी पडले. लहानपणी ज्यांनी घडवायला पाहिजे होतं त्यांचं सानिध्य फारसं लाभलं नाही. पण वडिलांची शक्ती सामर्थ्य काही कमी नव्हतं. तथापि वडिलांनी शिकवलेले, दुसऱ्या आईने किंवा गुरुनी शिकवलेले धर्मसंस्कार काही कमी नव्हतं. छत्रपतींच्या जवळ जेवढं होतं त्यापेक्षाही अधिक धर्म सामर्थ्य शंभूराजाकडे संस्काराने येतच नाही असं, पण एक मोकळेपणा त्यांना जाणवत होते. असं कधी संस्कार करायला आई वडील नाहीत म्हणून सर्व काही संस्कारित होत नाही असं नाहीये. असणाऱ्यांपेक्षा नसणारे सुद्धा जर मनात असेल तर खूप चांगले सुसंस्कारित होतात. शब्द जे आहेत त्याच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सर्व भगवद्गीता ऐकवल्यानंतर कृष्ण परमात्मा विचारतात, कश्चिद एतत् श्रुतं पार्था त्वयैकाग्रेण चेतसा. हे पार्था, अत्यंत एकाग्र चित्ताने आतापर्यंत तू श्रवण केला, समजलं काय तुला, उमजलं काय तुला? तो म्हणतो, निश्चितच. त्वत्प्रसादेन मया अच्युता. हे अच्युता, तुमच्या प्रसाद वाणीमुळे स्थितोस्मी गतसंदेहः, माझी संदेह संशय सर्वही दूर झाले आणि मी आता स्थिरावलो. करिष्ये वचनम तव. तुम्ही जे सांगाल ते मी ऐकतो, आता त्याप्रमाणे करतो. कृष्ण परमात्मा म्हणाले, एवढं तुला जर आता कळलेले आहे, यथेच्छसी तथा कुरु. मी काय सांगणार आता तुला, तुला जे योग्य वाटते ते कर जा. एवढं ज्ञान तुझ्याकडे आलेलं आहे, तर एवढी संस्कार तुला झालेले आहे, तर तू जे योग्य समजशील ते कर जा. तुला जे योग्य वाटते ते कर जा. म्हणजे ऐकल्याने माणसांनाही सामर्थ्य येते. सामर्थ्य म्हणून ऐकावं. 10-10, 12-12 वर्षाची मुलं जाऊन श्रवण करत होते आणि समर्थ बनत होते गुरुकुलात. आजही आपण पाहतो लहान लहान मुलं केवढी समर्थ असतात ऐकून. आम्ही मोठेच कुठे कुठेतरी कमी पडतो, लहान कमी पडत नाही, कमी पडत नाही. श्रवण संस्कृती आमची, श्रवण संस्कृती. गुरु शिष्य परंपरेने गुरु कधी आई वडीलही असतात आणि अन्यही असतात. गुरु असायला अमुकच व्यक्ती असायला पाहिजे असं नाहीये. आई पहिली गुरु. आईच पहिली गुरु असते. आईच शिकवायला सुरुवात करते. बाळा, तू बोलायचं कसं, चालायचं कसं, बसायचं कसं, झोपायचं कसं, जेवायचं कसं, कोणासमोर कसं वागावं, हे सर्व कोणी शिकवले? गुरुजीने नाही शिकवले, आईने शिकवले. आई मास्त्रीणच आहे. तसं आई गुरुजी नाही. आईला सर्व काही माहिती. आईने शिकवले, बाळा असं जेवायचं, असं नाही जेवायचं, ताट असं ठेवायचं आणि असं बसायचं, असं जेवायचं. कोणी शिकवले? आईने शिकवले. काय खावं काय खाऊ नये कोणी शिकवले? आईने शिकवले. गुरुच आहे.
आणि काय बोलावं काय बोलू नये कोण शिकवतात? आईने शिकवलं. आई असा कधी कुठली शब्द शिकवली असं शिवी दे त्या माणसाला? वडील एखाद्या वेळी म्हणतील, पण आई कधी म्हणणार नाही. आईने नाही शिकवले तरी मुलाला किंवा मुलीला शिवी येतात, पण मुलाला शिकवले तरच येतात असं नाहीये. अप्रत्यक्ष कोणावर तरी प्रयोग करायला गेले तरी त्या मुलांच्या मुलींच्या कानावर पडतातच आणि ते ग्रहण होतातच आणि त्या शब्दांचा प्रयोग तेही करायला लागतात, तेही करतात. म्हणून ऐकवणारा सुसंस्कृत असायला पाहिजे, मग ऐकणारी पिढी सुसंस्कृत घडत असते. आईने शिकवले काय बोलावं काय बोलू नये, कुठे बसावं कुठे बसू नये, चालताना कसं चालावं. जरासा वाकडा चालला तर आई म्हणते असा का चालतोय, नीट चालायला शिक. व्यवस्थित नाही बसलास तर नीट बसायला शिक म्हणते. कसं नीट बसायचं तेही शिक. बसून शिकवते, बसलेल्या माणसांना दाखवून शिकवते. कसं बोलावं हे शिकवते, कोणासमोर कसं बोलावं हेही शिकवते. मोठ्या माणसांसमोर, मोठी माणसं समोर उभी असतील तर तू बसून बोलू नको, कोणी शिकवले आम्हाला? मोठी माणसं आले की उठून उभे राहावं, कोणी शिकवले? आईने शिकवले. मोठी माणसं आले त्यांना आसन द्यावं आणि आपण खाली बसावं, कोणी शिकवले आम्हाला? कुठल्या शाळेत नाही शिकवले, घरातल्यानी शिकवले. जेवत असताना कोणतरी आल्याबरोबर जेवायला बोलवावं की त्यांच्याकडे पाठ करून आपणच जेवून घ्यावं असं काय शिकवले नाही. जेवताना कोणी आले तर या म्हणायला कोणी शिकवले? आईने शिकवले. जाताना कोणीही भेटले तर नमस्कार वंदन करायला कोणी शिकवले? आईने शिकवले, वडिलांनी शिकवले. यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोण शिकवतात? हे संस्कार, शब्द संस्कार आहेत. मुलांची भाषा जी असते ती आई वडिलांचीच भाषा असते. मुलांची भाषा ही आई वडिलांचीच असते, म्हणून त्यांची जबाबदारी खूप मोठी. आई वडील असतील किंवा आजा आजी असतील, आजी आजोबा असतील, त्यांचीच भाषा असते. संसाराचं झालं हे सर्व. परमार्थातही हेच आहे. परमार्थात सुद्धा जे काय आतमध्ये नको ते साठलेले त्याला काढण्यासाठी दुसरं कुठलंही उपाय नाहीये. चांगलं आत टाकल्याशिवाय आतलं घाण बाहेर जात नाही. काय करावं हे सांगितल्याशिवाय काय करू नये हे बाहेर जात नाही. न्याय कळल्याशिवाय अन्याय हृदयातनं बाहेर जात नाही. म्हणून चांगलं संस्कार द्यावं लागते हृदयात, मनाला. अध्यात्म म्हणजे आत्म्या संबंधात जे अज्ञान आहे, हे ज्ञान आत गेल्याशिवाय अज्ञान बाहेर जात नाही. याला श्रवण म्हणतात आध्यात्मिक भाषेत. जीव आणि ब्रह्मांची अभेद साधक, भेदबाधक वाक्य जे आहे त्या वाक्यांचे श्रवण करवायचे. तू आणि परमात्मा दोन वेगवेगळे वस्तू नाहीये, एकच आहे अशी सांगणार आहे. भेदबाधक म्हणजे आजपर्यंत ऐकलेले परमात्मा कुठेतरी आहे, मी कोणतरी एक पापी चांडाळ आहे असं जे ऐकून घट्ट झालेले, हे ह्याला छेद देणारे, ही बाधा दूर करणारी जी वाक्य आहेत त्यांना वेदांत वाक्य म्हणतात. त्या वाक्यांचे श्रवण करा, त्या वाक्यांचे श्रवण करा. महापुरुषांची, सज्जन माणसांची, कोणी असो, त्या माणसांची जर आपण ऐकले ना, आपल्या वर्तनात बदल होते, आपली भाषा बदलते. आपणच आपली आत्मावलोकन करून घ्यावं. सत्संगात जाण्यापूर्वी आपण कसे होतो आणि सत्संगात जायला लागलो तेव्हा आपण कसे झालो. काही माणसं आयुष्यात कधी बदलत नाही किती सत्संगात गेले तरी, कारण ते कधी ऐकतच नसतात. शरीरानेच उपस्थिती दाखवतात, मनाची उपस्थिती तिथे कधी राहत नाही. गेला सत्संगात, त्याचे शरीर सत्संगात, मन सगळे संसारातच असते.
आणि त्याला कुठल्याही शब्दांचा संस्कार होत, त्याच्या जीवनात बदल नावाची गोष्ट कधीही घडत. हा जो मनसहित शरीर उपस्थित ठेवतो सत्संगात, त्या माणसांच्यात खूप बदल होतो, खूप बदल होतात. मी पूर्वी कसं होतो, पूर्वी कसं वागत होतो, आता कसं वागतो. पूर्वी कसं बोलत होतो मी, आता कसं बोलतो. मी पूर्वी काय खात होतो, आता काय खातो. मी पूर्वी पाहत होतो कसा आणि आता कसा पाहतो. मी पूर्वी काम कसं करायचो आणि आता कसं करतो. निश्चितच काही प्रमाणात आपल्यात बदल घडते, ते श्रवणामुळे. माणूस कितीही खराब असला तरी सुद्धा चांगल्यांच्या सानिध्यात ऐकून चांगलं होतं. महात्मा घंटाकर्ण बुद्धांचा शिष्य, दरोडखोर होता. महात्मा गौतम बुद्धांचा ऐकला आणि भिक्षू बनला. मी आजपर्यंत जे केले कोणाचं तरी ऐकून केले, इथून पुढे मी जगाचे शब्द ऐकणार नाही म्हणून कानाला घंटी बांधून घेतला. कायम घंटी वाजवत राहायचं, असं दुसरं शब्द कुठली कानात पडू नये म्हणून. म्हणून त्याला नाव पडलं घंटाकर्ण म्हणून. कानाला घंटीच बांधून घेतलं, कोणाचीच ऐकणार नाही मी आता इथून पुढे जगात. कोणाचं तरी ऐकूनच मी दरोडेखोर बनलो, पापी बनलो, चंडाल बनलो, चांडाळ बनलो. बस आता इथनं पुढे मला अज्ञश्रवण करायचं नाही म्हणून घंटी बांधून घेतल्या कानाला. म्हणून त्याला घंटाकर्ण असं नाव पडलं. या घंटाकर्णांची प्रवचन ऐकण्यासाठी गणिका गेली होती. खूप श्रीमंत बाई ती, अपार संपत्ती घरात. गावातली सर्व जातात म्हणून तीही गेली. अत्यंत हेय कृत्य करणारी महिला. वेश्यावृत्ती का चांगली वृत्ती असं कोणी म्हणणार नाही जगात. लुटत होती अक्षरशः माणसांना. ती सर्व जातात म्हणून सत्संगात ऐकायला बसली. तेवढ्यात तिची दाशी आली घरातली. मालकीणबाई, घरात कोणतरी 4 माणसं आत शिरलेत. आम्ही काही सांगितले तरी ऐकेना झाले. सगळे कपाट शोधायला लागले. शोधू दे जा म्हणाले. घर जवळच होत. आणि पुन्हा दाशी आली. अहो त्यांनी कशाने तरी कपाट तोडले आणि सगळे उघडले. गब्बस म्हणाले, उघडले तर उघडू दे. दुसरी दाशी आली. ती म्हणाली बांधायला लागलेत कपड्यात. एक दाशी म्हणाली मी बघत राहते कुठे घेऊन जातात, काय बांधतात, आणि तू जाऊन सांगून ये जा म्हणाले बांधायला लागलेत म्हणून. ती गेली, म्हणाली सगळे बांधायला लागलेत कपड्यात आणि नेणार आता ते. ही म्हणाली सगळे खोटे आहेत ते दागिने, नेले तर नेऊ द्या म्हणाले. आणि ही गेली. तिला म्हणाली त्या दरोडखोरांच्या समोरच ही सगळे दागिने नकली आहेत म्हणे, नेले तर नेऊ द्या म्हटली मालकीणबाई. असं म्हटल्याबरोबर त्यांनी तिथेच टाकले. मग असली दागिने कुठे आहेत? असली दागिने इथे मी घेऊन आले, इथे मला माझ्या जवळ आहे, आणि तिथे आहेत ते सगळे नकली आहे म्हणाले. असली आभूषण इथेच आहेत, तिथे कुठे आहेत म्हणाले. आणि दरोडखोर त्या दाशीच्या पाठीमागे आले. ती बाई कुठे आणि तिच्याजवळ कुठे असली दागिने आहेत बघूया म्हणून. दरोडखोरांना नकली चालत नाही. तुम्हाला सगळ्यांना त्याचा अनुभव आहे. नकली जर घालून गेला आणि तोडून नेला, त्यांनी जर घरी गेल्यानंतर नकली साबित झाले तर दुसऱ्या दिवशी येऊन मुस्काट्याला लावतो, नकली कशाला घातला होता म्हणून. परवा दिल्लीला घडलं म्हणे, वाचलात की नाही मला माहित नाही पेपरला. दुसऱ्या दिवशी आला मुस्काट्याला लावला, हे नकली कशाला घालताय म्हणून. आवडत नाही त्यांना. आणि तो असली पाहण्याकरता तिथे आला.
मालकीणबाईने तिला म्हणाले, मालकीणबाई तुम्ही म्हटल्याबरोबर तर आम्ही जाऊन म्हटलं त्याने ही सगळी नकली आहेत, असली इथेच आहेत म्हणून, आणि दरोडखोर आमचे पाठलाग करून इथे आलेत असली दागिने बघायला. कुठे आहेत ते असली दागिने? म्हणाली इथे जे ऐकतो ना ही असली दागिने आहेत म्हणाले. जे शास्त्र शब्द ऐकतो ना, सत्संगातले प्रवचनांचे जे शब्द ऐकतो ना, हे खरी आभूषण आहेत माणसांची. माणसांच्या जीवनाला सुंदर करणारे आभूषण म्हणजे माणसाला सुंदर करणारी वस्तू. आपल्याला खरोखर सुंदर करणारी वस्तू कुठली असतील तर सत्संगातले शब्द हे माणसाला सुंदर करणारी असतात. आणि असली दागिने ही आहेत ती नकली नेले तर नेईना म्हणाले. आणि जे दरोडखोर आले ना तिथेच बसले आणि त्या बाईच्या पाया पडले. ते तुमच्यामुळे आमचे डोळे उघडले, आम्ही अशा नकली वस्तूंच्याच मागे लागून आमचाही हयात सगळी घालवली आम्ही. जावा तुम्ही घंटाकर्णांना शरण जा म्हणाले. ती स्वतः शरण गेली आणि सर्व आस्ती भिक्षू संघाला अर्पण केली आणि स्वतः भिक्षुणी बनली, साध्वी बनली. आणि हे दरोडखोर सुद्धा साधू बनले, भिक्षू बनले. का? जीवनाचा अर्थ कळायला पाहिजे माणसाला. अर्थ कळला तर माणूस महान बनतो. बऱ्याच लोकांना अर्थ कळणं कठीण असते, कळलं तरी वळणं कठीण असते. बऱ्याच लोकांना कळते पण वळत नाही. का? तालीम कमी पडते. जरासा गावातल्या कुस्तीच्या तालमीत जाऊन 4-8 दिवस कुस्ती खेळतो आणि कधीतरी हिंद केसरीला जाऊन उभा राहतो, पडतो तिथे. आमची तशीच होते. डबक्यात पोहणारा माणूस पटकन जाऊन समुद्रात पडला तर वाचणार कसं तो? आता कुठेतरी डबक्यात पोहायला शिकला, त्याला वाटलं की माझ्यासारख्या आता जलतरणपटूच कोण नाही, जाऊन समुद्रातच उडी टाकला, पहिल्या लाटेतच गेला. का? प्रॅक्टिस नाही, सराव नाही. श्रवण करतो आपण, त्याचाही सराव पाहिजे ना, प्रॅक्टिस पाहिजे, आचरणाची, अनुभवाची प्रॅक्टिस लागते, तेव्हा आपण पक्का होतो. श्रवणाने मूर्ख असेल तर तो पुण्यवान बनतो. जो पुण्यवान माणूस असतो तो जिज्ञासू बनतो. जो जिज्ञासू असतो तो ज्ञानी बनतो. आपली सर्व दुष्ट प्रवृत्ती, दुष्प्रवृत्ती, दुर्विचार त्यागतात माणसं चांगल्या शब्दांनी त्यागतात. म्हणून चांगले शब्द श्रवण करा. आणि आपल्या घरातली पिढी घडवण्यासाठी थोडं तरी आपण वेळ द्यावं. नाहीतर मी नेहमी सांगत असतो, आपण कितपत लक्षात ठेवलाय माहित. मुलगा शाळेत गेला होता, बाप मोठा साहेब होता, आई नोकरीला जात होती. शाळेत चित्रकला स्पर्धा होती. त्या स्पर्धेत हाही मुलगा भाग घेतला होता आणि बक्षीस वितरण होता. चित्रकला स्पर्धेतले बक्षीस वितरण कार्यक्रमाला आई वडिलांना घेऊन या म्हणून सांगितले. आणि सर्व मुलांनी काढलेले चित्र त्यांच्या आई वडिलांच्या हातात पाहायला देत होते. तुमच्या मुलांनी कसं चित्र काढले बघ. विषय होता आपलं कुटुंब, कुटुंबातले सर्वही. तुमच्या घरात कोण कोण असतात त्यांचे सर्वांची चित्र काढा म्हणून. हा मुलगा आई वडील सोडून सगळ्यांची चित्र काढला होता. त्याच्या घरातला कुत्रा होता, मांजर होता, देवळीतली गणपती, भिंतीवरची सर्व देवांची फोटो होती आणि काय 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 सर्व काढलेलं होतं. घरातली पलंग, टीव्ही गिव्ही सर्वच काढलं होतं. आई बाबाच कुठे नव्हते त्यात. जाऊन वडिलांनी त्या गुरुजींना विचारलं, गुरुजी मुलांनी घरातली सर्व चित्र काढले, आमची चित्र कुठे नाही आहेत. घरातली तुम्ही कुटुंबातली सर्व म्हटलाय, आम्ही नाही का कुटुंबात आई वडील आहेत? बाकीच्यांच्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांचे वगैरे सर्वांच्या आजा आजींची सगळ्यांची चित्र काढले आणि आमच्या मुलांनी आमची चित्रच काढलेली नाही. मुलांनी गुरुजींनी विचारलं,
की मुलाला किती वेळ भेटताय तुम्ही घरात? नाही, दर दिवशी मुलं उठायच्या आधी आम्ही जातो, मुलं झोपल्यानंतर घरी येतो. त्यामुळे तुम्ही घरात असता हे त्याला माहीतच नाहीये. तुम्ही या कुटुंबातले सदस्य हे मुलाला माहीतच नाहीये. कारण त्या मुलासाठी काहीच नाही. तुम्ही समजताय की फी भरून शाळेत पाठवले की आमचं कर्तव्य संपला, असं नाहीये. त्यामुळे तुमचं चित्र काढलं नाही. पुन्हा थोड्या दिवसानंतर स्पर्धा ठेवली. त्यावेळी पुन्हा विषय तोच दिलेला. त्यावेळी आई वडिलांची चित्र ठळकपणे काढलेला होता मुलगा. आई वडिलांना खूप बरं वाटलं, गुरुजी आमचा मुलगा आता चित्र काढलाय, म्हणजे तुम्ही मुलांसाठी आता वेळ द्यायला सुरू केला. हो, दुसऱ्या दिवसापासूनच सुरू केले आम्ही. गेल्या वेळी तास 2 तास मुलासाठी आम्ही काढून यायला सुरुवात केली. पैसा काय, हे किती आणलं तरी संपत नाही, पुरत नाही, पूर्ण झालं असं कधीच होत नाही. आणि मुलांना आम्ही पैसा दिले आणि संस्कार नाही दिले तर काय होईल आम्हाला माहिती आहे म्हणाले. आम्ही बघितले. आता मुलांसाठी भरपूर संपत्ती साठवून ठेवली, पण संस्कार नावाची साठाच काय करू दिली नाही. कधीही भविष्य चांगलं होऊ शकणार नाही, होऊ शकणार. म्हणून संस्कार जीवनात फार महत्वाचे, शब्द जीवनात फार महत्वाचे. संसारासाठी आणि अध्यात्मासाठी शब्दांचं स्थान खूप मोठं आहे. ज्या देशात जे शिकवले जाते तेच मुलं शिकतात. आमच्या देशात आम्ही सर्वही एक आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, विश्वच माझं कुटुंब आहे, असं इथे शिकवले जाते. आणि ही संस्कार इथल्या मुलांना झाले तर दुसऱ्या देशात हा शेजारचा आमचा शत्रू नालायक आहे आणि आयुष्यात एकदा त्याला संपवायचं आहे, हेच शिक्षण जर जन्मल्यापासून सुरू झाले की त्या मुलाला मरेपर्यंत एकच डोक्यात असते की आमच्या शेजाऱ्याला संपवायचं. आमच्या शेजारच्या राष्ट्रांमध्ये ते शिक्षण चालू असते. त्यामुळे कधीही आमच्यावर ते प्रेम करू शकत नाही, कधीही प्रेम करू शकत नाही. का? त्या प्रेमाची संस्कारच नाही. तद्वतच आम्ही जे शिकू तेच आमची पिढी, जे ऐकू तेच ज्ञान आम्हालाही होत असते. आत्मा कधीही कळलंच नाही आम्हाला तर आचरण कसं येणार? मी दुःखरहित कसे होणार? आत्मज्ञानाशिवाय क्लेश कष्ट दुःख जाणार नाही. आणि आत्म्याचं ज्ञानच मला नाही झाले तर जीवनातनं दुःख जा जा म्हटलं तर जाईल कसं? जाणारच. म्हणून ज्ञान हे पाहिजे माणसाला. मी आत्मा असे हृदय, महाराज नेहमी म्हणत होते, हा विश्वास जयाचे ठाई नाही, तो मृगजळाचे तोही नावे सकट बुडबुडोनी मेला, असं आपण नेहमी ऐकत होतो. हा विश्वास जर आमच्यात नसेल, निर्माण नाही झाला तर आम्ही भ्रमेतच वावरणार आणि एके दिवशी भ्रमेतच जाणार. आत्मा अविकारी अचल आहे, आत्म्याच्या ठिकाणी आनंद आहे आणि माझा स्वरूप आनंद आहे, हे जर आपल्याला नाही कळलं आणि आचरण करता नाही आलं आणि जे काय दुःख आहे, क्लेश आहे, दैवयोगाने येतं आणि जातं. आज आहे ते उद्या राहणार नाहीये. शरीर भोग घेऊन आलेले आणि शरीर भोगत आणि शरीराचा भोग पाहणारा साक्षी मी आत्मा आहे असं माझी धारणा नाही झाले तर मी दुःखापासून दूर कसं जाईल किंवा माझ्यापासून दुःख दूर कसं जाईल? या दुःख दूर करण्यासाठी, दुःख दूरी करण्यासाठी आध्यात्मिक श्रवणाचीच गरज आहे. आध्यात्मिक श्रवणाची, तेही गुरुमुखद्वारा श्रवण. जे जाणकार आहे, जे ज्ञानी आहे, गुरु कुणाला म्हणावं? सद्गुरूवर ज्ञानदाता. गुरु म्हणजे आत्म्याचा ज्ञान देणारा, चमत्कार करणारा नव्हे. गुरु म्हणजे
गंडे दोरा देणाऱ्यालाही गुरु म्हणतात, यंत्र तंत्र करणाऱ्यालाही गुरु म्हणतात. नाही असं नाही, गुरूंची प्रकार बरीच आहेत. सद्गुरु कोणाला म्हणतात तर ज्ञानदाता, सद्गुरूवर ज्ञानदाता. ज्ञान तोच आत्मज्ञान देणारा जो असतो तो गुरु. त्यांच्याकडून श्रवण केला, ती निष्ठा स्थापित करून घेतला तर निश्चिंत होईल. अशा पद्धतीने श्रवण करण्याची भाग्य आपल्याला अनेक वर्षापासून लाभलेले. महाराजांच्या सानिध्यात आपण खूप श्रवण केलेलं. आता त्याचा रवंत करायचा, पुन्हा पुन्हा स्मरण करायचं. या सत्संगाने काय करतो आपण, स्मरण करतो आणि पुन्हा पुन्हा स्मरण केल्याने ते दृढ होते ज्ञान. आणि दृढ ज्ञान आम्हाला अपरोक्षानुभूती देत, अनुभूती देत. ही अपरोक्षानुभूती घेऊन पुन्हा पुन्हा स्मरण करून जीवनमुक्ती, विलक्षण आनंद अनुभवण्याची शक्ती, सामर्थ्य सद्गुरु भगवंत सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धराज.